राधानगरी तालुक्यातील शेळेवाडी इथं गोकुळ दूध संघाशी संलग्न दूध संस्था प्रतिनिधींच्या संपर्क सभेचं आयोजन करण्यात आलं होतं। यावेळी गोकुळच्या विविध योजनांच्या धनादेशाचं वाटप करण्यासह गौरवास्पद काम करणाऱ्या दूध उत्पादक आणि कर्मचाऱ्यांचा सत्कार करण्यात आला। चेअरमन नवीन मुश्रीफ यांनी गोकुळमध्ये स्वच्छ आणि पारदर्शक कारभार सुरू असल्यामुळं 250 कोटींच्या ठेवी 512 कोटींवर गेल्याचं सांगितलं। दूध उत्पादकाला जास्तीत जास्त फायदा व्हावा यासाठी संघानं गाय आणि म्हशीच्या दूध दरामध्ये 1 रुपयांची वाढ केली आहे। या दरवाढीमुळे उत्पादकांना सुमारे 8 कोटी रुपये जादाचे मिळणार असल्याचं त्यांनी सांगितलं। 9,000 केलेला आहे। कालच आम्ही पेपरला वाचलं असणार की 1 रुपया म्हशीच्या आणि गाईच्या दुधाला आपण दुधाची दरवाढी केलेली आहे। त्यामध्ये 6 आणि 9 51 रुपये 50 पैसे त्या ठिकाणी दर आणि 6 आणि 9 55 रुपये 80 पैसे। म्हणजे आपण का असं केलंय की दुधाची क्वालिटी टिकावी, गुणवत्ता दुधाची राहावी आणि जे आपलं मार्केट आहे शहरी भागामध्ये ते ढासळण्यात कामा नये म्हणून आपण फॅट आणि एसएलएफ दर जाहीर केलेला आहे। आपण त्याचा आपल्याला या महिन्याचा भार 4.5 ते 5 कोटीचा आर्थिक भार आपल्याला संघावर त्या ठिकाणी पडणार आहे आणि आपण संस्था इमारत बांधकाम वाढवलेला आहे। त्याचाही फायदा दूध उत्पादक संस्थेने त्या ठिकाणी घ्यावा। प्लॉट आपण 65 पैसे करून आता 70 पैसे सचिव सचिवांना आपण त्या ठिकाणी तुमच्या मागणीनुसार त्यालाही आपण 5 पैसे त्या ठिकाणी वाढलेले। संचालक अभिजित तायशेटे यांनी गोकुळच्या विविध योजना आणि कामकाजाचा आढावा घेतला। संचालक प्राध्यापक किसन चौगले यांनी सध्याच्या संचालक मंडळानं आतापर्यंत म्हशीच्या दूध दरात 13 तर गाईच्या दूध दरात 10 रुपयांची वाढ केल्याचं सांगितलं। माजी चेअरमन अरुण डोंगळे यांनी दूध उत्पादन वाढीसाठी जातिवंत जनावरांची पैदास करण्याची गरज व्यक्त केली। माजी चेअरमन विश्वास पाटील यांनी पारदर्शक कामामुळे संघाच्या उलाढाल आणि ठेवीत वाढ झाल्याचं सांगितलं। संचालक RK मोरे यांनीही मनोगत व्यक्त केलं। सचिव संघटनेचे KD पाटील आणि विश्वास पाटील ठिकपुर्लीकर यांनी दूध दरवाढ आणि सचिवांच्या कमिशनमध्ये वाढ केल्याबद्दल संचालक मंडळाच्या अभिनंदनाचा ठराव मांडला। यावेळी संचालक बाबासाहेब चौगुले, शशिकांत पाटील चुयेकर, डॉक्टर चेतन नरके, डॉक्टर सुजित मिणचेकर, अमरसिंह पाटील, बाळासाहेब खाडे, युवराज पाटील, अंजना रेडेकर, रणजित पाटील, मुरलीधर जाधव, कार्यकारी संचालक योगेश गोडबोले, जिल्हा बँकेचे संचालक अर्जुन आभिटकर, अरुण जाधव, विजय बलुगडे, रणधीर मोरे, संजय सिंह पाटील, अक्षय पाटील यांच्यासह दूध उत्पादक सभासद आणि दूध संस्थांचे पदाधिकारी उपस्थित होते।